हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत SRPF गट क्रमांक 8 याची निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी कितीवर लागलेली आहे, म्हणजेच कट ऑफ कितीवर लागलेला आहे, कास्टनुसार तसंच समांतर आरक्षणानुसार सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या ऑफिशियल PDF आपल्या चॅनलवर म्हणजेच टेलिग्राम चॅनलवर समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा गट क्रमांक 8 ची असणारी आपण निवड यादी पाहूयात. इथे तुम्ही पाहू शकता, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 8 मुंबई, सशस्त्र पोलीस शिपाई 2022-23 तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी. तसंच या ठिकाणी यांनी कागदपत्र तपासणी कधी होणार आहे हे पण सांगितलंय, ते पण आपण पुढं पाहणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी पाहूयात की कागदपत्र पडताळणी प्रक्रिया कधी आहे. कागदपत्र चाचणी पडताळणी प्रक्रिया इथं त्यांनी दिनांक दिलेला आहे 5/9/2024 या तारखेला असणारं वेळ सकाळी 6 वाजता सांस्कृतिक हॉल, राज्य राखीव बलगट क्रमांक 8 या ठिकाणी SRPF गट क्रमांक 8 ची असणारी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यांनी असणारं जे उमेदवार या असणाऱ्या निवड यादीमध्ये निवड झालेली आहे अशा उमेदवारांनी या ठिकाणी 5 सप्टेंबरला म्हणजेच उद्याच्या दिवशी इथं हजर व्हायचं आहे. वेळ दिलेली आहे सकाळची 6 वाजताची. जास्तीत जास्त इथं खाली त्यांनी दिलेलं आहे 7 वाजता सांस्कृतिक हॉल, राज्य राखीव बलगट क्रमांक 8 मुंबई या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे. आणि कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यावी असंही यांनी दिलेलं आहे. आता आपण या ठिकाणी फायनल कट ऑफ किती लागलेला आहे तो पाहूयात. सुरुवातीला ओपन पासून सुरुवात करूयात. तर ओपन जनरल या ठिकाणी बघा, झूम करतो मी तुमच्यासाठी. इथं बघा, हा शेवटचा असणारा 183 मार्कवाला ओपन जनरल म्हणून सिलेक्ट झालेला आहे. म्हणजेच ओपन जनरलची जे सिलेक्शन कट ऑफ आहे तो 183 मार्कावर असणारा लागलेला आहे. आणि ह्याच्यात एक दुसरी गोष्ट, काही लोकांना 183 मार्क असून पण सिलेक्ट झालेले असू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे की ते वयाने लहान असतील, त्यांच्यामुळे त्यांना ओपनमध्ये तसेच त्यांच्या कास्टमध्ये पण जागा भेटलेली नाहीये. पुढचं पाहूयात. या ठिकाणी एक्समॅनचा या ठिकाणी सुरुवातीला एक्समॅन 165 मार्कावर झालेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी शेवटचा उमेदवार एक्समॅनचा 165. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 169 मार्कावर हा शेवटचा पोलीस पाल्य आहे. हा पोलीस पाल्य 169 मार्क ओपन पोलीस पाल्य लागलेला आहे. ओपन स्पोर्ट्स पर्सनचा 173 मार्कावर लागलेला आहे. ओपन स्पोर्ट्स 173 मार्क. ओपन भूकंपग्रस्त 177 मार्कावर आहे. ओपन भूकंपग्रस्त 177 मार्क. ओपन प्रकल्पग्रस्त पण सेम आहे, 177 मार्क या ठिकाणी लागलेला आहे. तर अशा पद्धतीत आपण ओपन कॅटेगरीमधले सर्वच असणारे समांतर आरक्षण पाहिलेले आहेत. परत एक वेळ रिपीटमध्ये सांगतो, ओपन जनरल 183, ओपन प्रकल्पग्रस्त 177, ओपन भूकंपग्रस्त 177, ओपन स्पोर्ट्स पर्सन 173, ओपन पोलीस पाल्य 169 आणि ओपन एक्समॅन 165. पुढे यांनी या ठिकाणी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट दिली आहे. इथं तुम्हाला वेटिंग लिस्टचं बघा, 181 पासून या ठिकाणी असणारी वेटिंग लिस्ट जनरलची सुरू होते. म्हणजे 183 पासून बाकीचे लोक असणारे त्यांच्या कास्टमध्ये बसलेले आहेत. तर 181 पासून असणारी लिस्ट सुरू होते. बाकी तुम्ही ही लिस्ट असणारी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता. तिथे असणारी तुमच्यासाठी ही अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. पुढची कॅटेगरी या ठिकाणी इथं त्यांनी असणारे प्रत्येक समांतर आरक्षणावाईज असणारे जे वेटिंग लिस्ट आहे ती असणारी दिलेली आहे. ओपन होमगार्डची वगैरे पण या ठिकाणी दिलेली आहे. पुढच्या असणाऱ्या कॅटेगरी पाहूयात. SC. तर SCचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो बघा, SC जनरल
या ठिकाणी संपतो. 173 मार्कावर असणारा SC जनरल असणारा लागलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी इथं बघा 172 मार्कवाला SC जनरल, पण त्याचबरोबर याच्यासोबत आरक्षण जोडलेलं आहे. SC होमगार्डचं असणारं या ठिकाणी जोडलेलं आहे. त्याच्यानंतर SC एक्समॅनचा फक्त 137 मार्कावर लागलेला आहे. SC भूकंपग्रस्त 158 मार्क. SC पोलीस पाल्य 169 मार्क. SC स्पोर्ट्स पर्सन 158 मार्क. SC प्रकल्पग्रस्त 162 मार्क. SC होमगार्ड 169 मार्क. अशा पद्धतीत या ठिकाणी SCचा कट ऑफ आहे. परत एक वेळ रिपीट, SC जनरल 173/172 एवढ्यासाठी म्हणत नाहीये की याला होमगार्ड मधून घेतलेला आहे म्हणून. SC जनरलचा 173 वर आहे. SC होमगार्ड 169 आहे. SC प्रकल्पग्रस्त 162. SC पोलीस पाल्य 159. SC भूकंपग्रस्त 158. SC स्पोर्ट्स पर्सन 158. SC एक्समॅन 137. त्यानंतर वेटिंग लिस्ट इथं दिलेली आहे, ती काय आपण या ठिकाणी घेणार नाही. त्याच्यानंतर ST कॅटेगरी पाहूयात. ST जनरल 172 मार्कावर लागलेला आहे ST जनरलचा. त्याच्यानंतर पुढं ST पोलीस पाल्य फक्त 137 मार्क. SC भूकंपग्रस्त 146. SC प्रकल्पग्रस्त ST प्रकल्पग्रस्त 148. तर अशा पद्धतीत यांचा असणारा कट ऑफ लागलेला आहे. ST स्पोर्ट्स पर्सन 159 मार्क. अशा पद्धतीत ST कॅटेगरीचा लागलेला आहे. परत एक वेळ रिपीट सांगतो, ST जनरल 172, ST स्पोर्ट्स पर्सन 159, ST प्रकल्पग्रस्त 148, ST भूकंपग्रस्त 146, ST पोलीस पाल्य 137. पुढे यांची वेटिंग लिस्ट दिलेली आहे, त्याच्याहून आपण काही घेणार नाही. NTB कॅटेगरी पाहूयात. NTB जनरल 178 वर लागलेला आहे. NTB स्पोर्ट्स पर्सन 172 मार्क. NTB प्रकल्पग्रस्त 169, NTB एक्समॅन 139. अशा पद्धतीत NTBचा लागलेला आहे कट ऑफ, फायनल कट ऑफ. पुढच्या कॅटेगरी पाहूयात. वेटिंग लिस्ट एवढ्यासाठीच नाही सांगत आहे की याच्यामुळे आपला व्हिडिओ भरपूर लंबा होईल, त्याच्यामुळे या ठिकाणी मी ते घेत नाहीये. पुढची कॅटेगरी VJA जनरल पाहू शकता. 180 लागलेला आहे. 180 VJA जनरल. बघा पुढची कॅटेगरी पाहूयात. पुढची कॅटेगरी VJA जनरल 179 मार्कावर आहे. VJA प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त 172 मार्क. VJA स्पोर्ट्स पर्सन 164. VJA एक्समॅन 144 मार्कावर असणारं VJA एक्समॅनचा लागलेला आहे. पुढच्या कॅटेगरी पाहूयात. या ठिकाणी परत यांची इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे समांतर आरक्षणानुसार. NTC जनरल 181. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला इथं मी की NTCचा एक विद्यार्थी 181 मार्कवालाच आहे, ज्याला आपण पाहिलेलं होतं ओपनच्या फर्स्ट वेटिंगवर आहे. तो माझ्या हिशोबानं त्याचं सिलेक्शन होऊन जाईल, त्याला काळजी करायचं काही कारण नाही, कारण तो डेफिनेटली असणारा या लिस्टमध्ये येईल किंवा दुसरीकडे कुठेतरी लागलेला असू शकतो. पण तरी त्याला तिकडं का ठेवलंय वेटिंग लिस्टमध्ये, तर त्याचं कारण आहे या जो शेवटचा 181 वाला NTC जनरलवाला इथं तुम्ही पाहू शकता. याची डेट ऑफ बर्थ जर बघितली तर 1996 आहे आणि त्याची बघितली तर त्याची याच्यापेक्षा जास्त, म्हणजेच तो वयाने लहान आहे, म्हणून या ठिकाणी 1996 वाल्याला घेतलेलं आहे. NTC होमगार्ड 178 मार्क. NTC प्रकल्पग्रस्त 177, NTC स्पोर्ट्स पर्सन 172, NTC एक्समॅन 151 मार्क. अशा पद्धतीत NTCचा असणारा कट ऑफ लागलेला आहे. NTD पाहूयात. NTD जनरल 181, NTD एक्समॅन 164 एवढेच असणारे NTD मध्ये या ठिकाणी आहेत. NTD जनरल इथं पाहू शकता तुम्ही. NTD जनरल 181 आणि NTD एक्समॅन 164. पुढच्या कॅटेगरी पाहूयात. SBC. तर या SBCची असणारी जनरलच्या जागा होत्या म्हणून यांचा 175 मार्कावर लागलेला आहे. SBC जनरल
पुढचं पॅरलल रिझर्वेशन यांना असणारं नव्हतं, त्यांच्यामुळं यांच्या जागा काही इथं असणार नाहीत बाकीच्या. ओबीसी, तर ओबीसीच्या पाहूयात. ओबीसी जनरल कितीवर लागलेला आहे काय नाही. तर ओबीसी जनरल या ठिकाणी पाहू शकता, इथं संपतो हा 179 मार्कावर ओबीसी जनरलचा लागलेला आहे. गट क्रमांक 8ची लिस्ट पाहत आहोत. याच्यानंतर आपण गट क्रमांक 11ची पाहणार आहोत. पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. म्हणून ओबीसी जनरल 179 मार्क, ओबीसी एक्समॅन शेवटपासून पाहू. ओबीसी एक्समॅन 156, ओबीसी पोलीस पाल्ले 156. त्याच्यानंतर बघा ओबीसी स्पोर्ट्स पर्सन 164 मार्क, ओबीसी प्रकल्पग्रस्त 172 मार्क, ओबीसी भूकंपग्रस्त 175 मार्क, ओबीसी होमगार्ड इथंच आहे 177 मार्क. याच्यानंतर होमगार्ड इकडं कुठेही दिसत नाहीये, म्हणजे ओबीसी होमगार्ड 177 मार्क. तर अशा पद्धतीने आपण होमगार्डचा कट ऑफ पाहिलेला, ओबीसीचा कट ऑफ पाहिलेला आहे. पुढच्या कॅटेगरी पाहूयात आता आपण. SEBC कॅटेगरी आहे. यांनी परत वेटिंग लिस्ट समांतर आरक्षणानुसार दिलेली आहे. तर बघा SEBC कॅटेगरी इथं लिहिलेला आहे. SEBCचा जो कट ऑफ आहे तो कितीवर लागलेला आहे तो पाहूत. SEBC जनरल 179 मार्क आहेत. त्याच्यानंतर SEBC एक्समॅन 161 मार्क, SEBC पोलीस पाल्ले 168, SEBC स्पोर्ट्स पर्सन 177, SEBC प्रकल्पग्रस्त 175, SEBC होमगार्ड 175, SEBC भूकंपग्रस्त 176. अशा पद्धतीत आपण SEBCचा कट ऑफ पाहिलेला आहे गट क्रमांक 8चा. पुढची कॅटेगरी शेवटची EWS कॅटेगरी. तर EWS कॅटेगरीचा कट ऑफ किती लागलेला आहे फायनल तो आपण आता पाहूयात. तर बघा पुढची कॅटेगरी EWS जनरल. EWS जनरल लागलेला आहे 166 मार्कावर. त्याच्यानंतर EWS होमगार्ड 160 मार्क, EWS स्पोर्ट्स पर्सन 162, EWS एक्समॅन 144, EWS पोलीस पाल्ले 133. तर अशा पद्धतीमध्ये आपण गट क्रमांक 8चा पूर्ण विस्तृत असा कट ऑफ या असणाऱ्या इथपर्यंत पाहिलेला आहे. पुढे आता आपण गट क्रमांक 11 मुंबईचा कट ऑफ पाहूयात. हा गट क्रमांक 8 मुंबई होता. हा असणारा कंटेंट आवडल्यास आपले मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे अपडेट्स फक्त तुम्हाला आपल्या समर्थ अकॅडमी भंडारावर पाहायला भेटत असतात.